अमरावतीमध्ये अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। हे शिक्षक पूर्णपणे आक्रमक झालेत। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले। या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढत शिक्षकांनी मुंडन करत सरकारचा निषेध केलाय। अंशतः अनुदानित शाळा कॉलेजला वाढीव टप्पा अनुदान द्यावे, अंशतः अनुदानित शिक्षकांना पेन्शन योजना लागू करावी, 100% अनुदानित शिक्षकाप्रमाणे सेवा संरक्षण द्यावं, या मागणीसाठी सुरुवातीला शिक्षण उपसंचालक कार्यालयापासून मोर्चा काढला। यावेळी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिक्षकांनी मुंडन करून सरकारचा निषेध व्यक्त केलाय। सरकारने मागण्या मान्य कराव्या, अन्यथा आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा यावेळी देण्यात आला। तुम्ही सरकारमध्ये आहात तरी तुमच्यावर ह्या मोर्चा करण्याची वेळ आली, नेमकं काय करणार? खरं तर शिक्षण क्षेत्रामध्ये हा नॉन ग्रँटचा घोळ अनेक वर्षापासून आहे। सरकार तर येत जात राहते, पण शेवटी शिक्षकांच्या समस्या, शिक्षकाच्या अडचणी आणि हा खूप मोठा जो त्यांनी 15 वर्षाचा संन्यास भोगलेला आहे, यासाठी मी सरकारमध्ये असेल तरीही मला लढावंच लागेल। आणि माझं सरकारला एक विनंती राहील की यांना प्रचलित नियमानुसार अनुदान द्यायला पाहिजे, कारण खूप मोठा संन्यास झाला आहे यांचा। 15 वर्ष नोकरी करून जर त्यांना टप्पा मिळत नसेल आणि दरवर्षी त्यांचा टप्पा वाढ होत नसेल तर अनेक शिक्षक रिटायर्ड झाले आणि त्यांना कोणतीच सेवा ग्राह्य धरली गेली नाही। त्यांना पेन्शनसुद्धा नाही, त्यांना मेडिकल अलाउन्ससुद्धा नाही। 100% अनुदानावर आल्यावरच या सर्व गोष्टी शिक्षकांना मिळतात। त्यामुळे शासनाने ताबडतोब विचार करावा आणि यांना टप्पा वाढ हा शासन निर्णय करून आचारसंहितेपूर्वी यांना वेतन द्यावं अशी आमची विनंती आहे।